राजकारण्यांची संगनमत करून मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यात आलाय। काही महापालिका अधिकाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप खरं तर पाहायला मिळतोय। प्रताप सरनाईकांनी महापालिका आयुक्तांकडे या संदर्भात लेखी तक्रार केली आहे। सिडको टेंडर घोटाळा प्रकरणात लाडक्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी नियमांची मोडतोड केली आहे का अशी चर्चा सुरू आहे। सिडको विरोधात सामाजिक कार्यकर्तेही आक्रमक झालेत। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। सिडकोमध्ये आपण पाहायला गेलो तर नवनवीन घोटाळे हे समोर येत आहेत आणि आता टेंडर घोटाळा देखील समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। आपण पाहू शकता की सिडकोमध्ये विविध कामकाज होत असतो आणि जनतेचे हिताची कामं होत असतात, विकास कामं होत असतात। मात्र त्याचप्रमाणे आता अनेक हे घोटाळे देखील बाहेर येत असल्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सध्या समोरचं सिडकोचं ऑफिस पाहू शकता, हे जे कार्यालय आहे इथून जनतेची कामे होत असतात। मात्र आता टेंडर घोटाळ्यामुळे सिडको एकदा पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या मर्जीतील माणसाला कुठेतरी फायदा पोहोचवण्यासाठी थेट सरकार नियमांची मोडतोड केल्याचा आरोप आज सिडको प्रशासनावर होत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सिडको माहिती लपवण्याचा प्रयत्न करते का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो। जर पाहायला गेलं तर सिडकोने नवी मुंबईतील विमानतळ जवळ असलेल्या पुंडेवहाळ येथे सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन भाग 1 आणि भाग 2 च्या विकासासाठी टेंडर प्रसिद्ध केलं होतं। सुरुवातीला यात कुठलाही संशय नव्हता आणि ऑक्टोबर 2025 मध्ये कुठेतरी हा टेंडर प्रसिद्ध झाला आणि अचानक रद्द करण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी पुन्हा अशाच प्रकारे एक टेंडर काढण्यात आला आणि त्यामध्ये काही नियम टाकण्यात आले आणि ते नियम आधी कधीच नव्हते, नवीन नियम टाकण्यात आल्याचं त्यांना बोललं जात आहे। आता पाहणं इतकंच महत्त्वाचं असेल का सिडको या संदर्भात कधी खुलासा करणारी का माहिती लपवण्याचा का प्रयत्न करते या गोष्टी देखील समोर येतीलच। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सहा, मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। सिडकोला जागतिक पुरस्कार एखादा असेल तर द्यायचं बाकी आहे। अशा प्रकारचं काम सिडकोचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली येऊन काम करतात याची कल्पना नाही। आता जे निघालेला नवीन घोटाळा आहे सिडकोचा लाडक्या कंत्राटदाराला जे काम देण्यासाठी त्यांनी तो केलेला अट्टहास आहे ती पूर्णपणे प्रक्रिया चुकीची आहे। ती पूर्णपणे नियमांना अधीन राहून राबवण्यात आलेली प्रक्रिया दिसून येत नाही, जसं आम्हाला समजलेलं आहे त्याप्रमाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।